आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी शांतपणे पण ठाम निर्णय घेऊन भारताला नवीन दिशा दिली. होय, मी बोलतोय भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ आणि दूरदर्शी नेता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल. त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीने भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढून नव्या विकास मार्गावर नेलं. चला तर मग जाणून घेऊया या महान नेत्याचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 269, पॉवर्ड बाय GoPrack.com. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. अत्यंत साध्या कुटुंबात जन्मूनही त्यांनी अभ्यासात चमकदार कामगिरी केली. त्यांनी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं आणि डॉक्टरेट मिळवली. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, नियोजन आयोग अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. 1982 ते 1985 या काळात ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे गव्हर्नर होते. 1991 मध्ये जेव्हा भारत मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता, तेव्हा पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर मनमोहन सिंग केंद्रीय अर्थमंत्री होते. तेव्हा त्यांनी आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. उद्योग, व्यापार, परकीय गुंतवणूक यांना नवा मार्ग खुला केला. यामुळेच भारताची अर्थव्यवस्था नव्या वेगाने वाढू लागली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.